राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होणार आहे। राज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती निघत आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे राज्य उत्पादन शुल्क या भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे आणि पेपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो गणिताचा विषय नाही एक लक्षात ठेवा। आणि पासिंग या ठिकाणी 45% पासिंग जे पेपरमध्ये ठेवण्यात आलेली आहे एक लक्षात ठेवा। आणि ही जी भरती आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो एकदम शाईट ड्यूटी एक लक्षात ठेवा। आणि सेम महाराष्ट्र पोलीस भरतीसारखी जे विद्यार्थी मित्रांनो या भरती सर्व एंड आपल्याला पाहायला भेटणार, थोडाफार कमी पाहायला भेटणार आहे। तर राज्य उत्पादन शुल्कमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, तर पोलीस भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, थोडं अदला बदला यामध्ये आहे एक लक्षात ठेवा। तर नंतर या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कमध्ये ग्राउंड आहे आणि पोलीस भरतीमध्ये अगोदर पेपर आहे त्यानंतर ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये पहिले पेपर आहे त्यानंतर ग्राउंड आपलं होणार आहे एक लक्षात ठेवा। आणि पोलीस भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा। तर राज्य उत्पादन शुल्क भरती कोणत्या महिन्यामध्ये निघत आहे, कधीपर्यंत निघत आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, का कुठून आपल्याला वाचायचं आहे, काय वाचायचं आहे, त्याचबरोबर उंची किती, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आणि कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। जागा वगैरे किती आहे याबद्दल बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये जे पद असणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चपराशीचं पद राहते ते सुद्धा 10वी पासवर आहे। त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क जवान सुद्धा म्हटलं जाते, ते जवानचं जे पद आहे ते शिपाई दरम्यान पद आहे लक्षात ठेवायला, त्याला जवान म्हटलं जाते। तर या पदामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि यामध्ये चालकचं पण पद राहते, ड्रायव्हरचं पण यामध्ये पद आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय शैक्षणिक पात्रता आहे तर ते तुम्हाला सांगणारच आहे, ठीक आहे। तर पहा राज्य उत्पादन शुल्कमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी आणि SC/ST कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षापर्यंत आहे आणि OBC कॅटेगरीसाठी जे वयोमर्यादा 18 ते 41 वर्षापर्यंत आहे। तर एवढे काही वयोमर्यादा यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कमध्ये पात्रता जर आपण विचार केला तर पहा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे काही या ठिकाणी जवानचा पद आहे, ठीक आहे। तर जे काही जवानचा पद आहे यामध्ये 10वी पास मागितलं आहे। राज्य उत्पादन शुल्क जवानचं जे पद आहे यामध्ये 10वी पासच लागते आणि जे चपराशीचं पद आहे त्यामध्ये 10वी पास लागते। पण ते जे वाहन चालकचं पद आहे म्हणजे ड्रायव्हरचं पद आहे राज्य उत्पादन शुल्कचं त्यामध्ये 7वी पास पाहिजे आणि वाहन चालवण्याचा परवाना आपल्याजवळ पाहिजे, किमान हलके 4 चाकी वाहन, ठीक आहे। तर एवढं काही पात्रता यामध्ये एक लक्षात ठेवा। आता यामध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर विचार केला राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये दारूबंदी पोलीस भरतीमध्ये तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीची आहे। तर पहा पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पेपर होणार आहे आणि पेपर जो असणार आहे आपला 120 मार्काचा पेपर असणार आहे, 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे, 200 पैकी मेरिट लागणार आहे SC/ST OBC EWS NTB ओपन SBC SBC या कॅटेगरी वाईज। आणि राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीच्या ज्या जागा आहे ह्या जिल्ह्यानुसार आहे, ते जसा महाराष्ट्र पोलीसच्या जिल्हा वाईज कॅटेगरी वाईज आरक्षणावाईज जागा जशा राहते तशाच राज्य उत्पादन शुल्क सुद्धा जिल्हा वाईज कॅटेगरी वाईज आरक्षणावाईज जागा जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये राहते एक लक्षात ठेवा। आपण कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतो एक लक्षात ठेवा। चांगली शाही ड्युटीने आपलं जर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान पगार आपल्याला भेटणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय पेपर आहे 120 मार्काचा। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पेपरसाठी
पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपरचा टाईम भेटणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 4 जर आपण प्रश्न चुकवले 1-2 तुमचा बरोबर प्रश्न असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे। आणि पेपरमध्ये जे पासिंग आहे पेपर जर तुम्हाला पास करायचा असेल 120 पैकी किमान 45% जर आपल्याला मार्क पडले तर आपण पेपर या ठिकाणी पास होणार आहे। लक्षात ठेवा ठीक आहे। एवढी काही पासिंग आहे 45% पासिंग आहे। तर अशा प्रकारे यामध्ये पेपर आहे। मेन म्हणजे गणिताचा विषय यामध्ये नाही आहे लक्षात ठेवा, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना गणिताचा जो विषय आहे तो भारी जातो लक्षात ठेवा ठीक आहे। तर अशा प्रकारे तर आपल्याला अभ्यास काय करायचा राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपल्याला वाचायचं काय सर्वात जास्त जे मित्रांनो एवढं मोठं पुस्तकं वाचल्यापेक्षा जे काही प्रिव्हियस जर क्वेश्चन पेपर आहे म्हणजे सांगायचं एवढंच की एवढं मोठं वाचल्यापेक्षा एवढंच वाचा, पण जे येणार आहे ते वाचा। तर जे काही प्रिव्हियस जर क्वेश्चन पेपर आहे ज्या झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका संचय तर त्या तुम्ही वाचून काढा। त्यात जे विद्यार्थी मिळवणं रिपीट होते किंवा त्याच्या रिलेटेड जे विद्यार्थी मिळवणं परीक्षेला पॅटर्न या ठिकाणी फॉलो करते लक्षात ठेवा। तर जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका संचय 2023-24 लास्ट भरती होती राज्य उत्पादन शुल्कची, आणि ती जे विद्यार्थी मिळवणं जवळपास 700 ते 712 ते 1200च्या आसपास जागा त्या ठिकाणी होतात टेक लक्षात ठेवा ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं 2023-24 ही लास्ट वॅकन्सी आली होती आणि तेव्हापासून ही भरती या ठिकाणी निघाली नाही लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे झालेले जे काही प्रश्नपत्रिका संचय त्या तुम्ही वाचून काढा, त्याच्यातलेच प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये काय होणार आहे तर आपल्या यामध्ये होणार आहे ग्राउंड। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी जे उंची लागते 160 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केल्या जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे। तर एवढं काही आहे। आता ग्राउंडचा जर आपण विचार केला ग्राउंड 80 मार्काचा आहे। पुरुष उमेदवारांसाठी 1500 मीटर रनिंग आहे, 1500 मीटर म्हणजे 1600 मीटर रनिंगला 100 मीटर कमी, तर 1500 रनिंग पुरुष उमेदवारांना आहे। आणि टायमिंग जो भेटणार आहे आपल्याला 5 मिनिट 45 सेकंडचा टायमिंग आपल्याला भेटणार आहे, 5 मिनिट 30 सेकंडचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे 1500 मीटर रनिंग आहे, 1500 मीटर रनिंग 30 मार्कासाठी आहे, 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आहे, गोळा फेका 20 मार्कासाठी। अशा प्रकारे 80 मार्काचा ग्राउंड पुरुष उमेदवारांचा होणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड असणार आहे महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेका आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे महिला उमेदवारांचा ग्राउंड होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया। तर आता राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मिळवणं राज्य उत्पादन शुल्कच्या सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर वाहन चालकच्या जवळपास 150च्या आसपास जागा आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं जे काही जवान आहे ठीक आहे, तर हे पदामध्ये जे जागा आहे 450च्या आसपास जागा, म्हणजे सांगायचं एवढंच की 600च्या आसपास या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कची भरती निघत। आता कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर बा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला राज्य उत्पादन शुल्कची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। जे पण विद्यार्थी आतापासून इमानदारीने अभ्यास करणार आहे, आतापासून तयारी करणार आहे, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नक्की या ठिकाणी होणार आहे। तर बा जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्य उत्पादन शुल्कची दारूबंदी पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून चांगली मेहनत करा आणि आपल्या त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती येण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी जास्त आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।